मुंबईत पुन्हा एकदा चालत्या लोकल ट्रेन मधले हल्ले करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। काल हार्बर मार्गावर महिलांच्या डब्यावर फेकलेल्या लोखंडी रॉडमुळे महिला पोलीस कॉन्स्टेबल जबर जखमी झाली आहे। हर्षदा जाधव असं या कॉन्स्टेबलचं नाव आहे। त्यांच्या तोंडाला जखम झाली आणि काही दातही पडलेत, तसंच हाताला मारही लागलाय। जाधव यांच्यावर राजावाडी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। आश्चर्याची गोष्ट म्हणजे जखमी अवस्थेत गोवंडीला उतरलेल्या जाधव यांना तब्बल 15 मिनिटं मदतच मिळाली नाही। स्थानकावर ना प्रथमोपचाराची व्यवस्था होती ना अॅम्ब्युलन्सची। एरवी मुंबईच्या स्पिरिटचं गोडवे गाणारे मुंबईकरही या जखमी पोलीस कर्मचाऱ्याचे मोबाईलवरच फोटो काढण्यात मशगूल राहिले। जाधव यांच्या मदतीला कोणीही पुढे आलं नाही। अखेर 15 ते 20 मिनिटांनी रेल्वे पोलिसांनी त्यांना रिक्षात बसून रुग्णालयात नेलं। 7:50च्या दरम्यान गोवंडी आणि मानपूर स्टेशनच्या दरम्यान सीएसटीला जाणारी गाडी फास्ट होती आणि तिकडून क्रॉस येणारी पनवेलला हार्बर लाईनवरून जाणारी गाडी स्लो चालली। तर पनवेलमधून पनवेलला जाणारी जी गाडी होती त्या डब्यातून कोणीतरी माझ्यावर वार केला। ती गाडी स्लो होती, मारलं जाणून कोणीतरी। आणि एकूणच आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अंकुशराव यांच्याकडून। प्रशांत, आपण बघतोय की या महिलेला पोलीस कॉन्स्टेबल असूनही जबर मारहाण म्हणजे मार लागलेलाच आहे, मात्र तिच्या मदतीला कोणी धावून आलं नाही त्या क्षणी। आणि अखेरच आता सध्या तिची काय परिस्थिती आहे, तिची काय अवस्था आहे, या संदर्भात काही कळू शकलंय का? आणि कोणी हा हल्ला केला आहे किंवा हा कोणी कृत्य केलंय? अजून तर काही कोणी कृत्य केलं ते काही कळलं नाही, कारण या अशा घटना वारंवार या हार्बर लाईनवर सेंट्रल लाईनवर होत असतात। काही लोक दगड मारतात, तर काही लोक ज्या पिक पॉकेट करण्यासाठी किंवा जे पर्स असतात ती हातातली वस्तू काढण्यासाठी म्हणून असं वार करतात, पण त्याच्या एखाद्याच्या जीवावर बेततं। तसंच या महिलांच्या ज्या कॉन्स्टेबल आहेत त्यांच्या जीवावर बेतलं होतं, पण ते नशीब बलवत्तर म्हणून वाचल्या। ते आता राजावाडी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं, पण त्यांनी आता ते पुढील उपचारासाठी म्हणून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी त्यांनी आता जस्ट डिस्चार्ज घेतलेला आहे आणि त्या पुढील दुसऱ्या रुग्णालयात गेलेले आहेत। आणि आता सध्या परिस्थिती त्यांची जरी स्थिर असली तरी वारंवार आज ज्या अशा घटना घडतात, त्यामुळे जे प्रवासी आहेत, जे प्रवास करतात रेल्वेमधून, त्यांच्यावर कुठेतरी असा हल्ला झाल्यामुळे त्यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता काही कमी नाहीये। बरोबर, धन्यवाद प्रशांत। या संपूर्ण माहितीबद्दल आपण बघितलं की हार्बर लाईनवरच्या गोवंडी स्थानकाजवळ ह्या पोलीस कॉन्स्टेबल वरती हल्ला झाला। नेमका कोणी हल्ला केला हे समजू शकलेलं नाहीये, मात्र ह्या पोलीस कॉन्स्टेबलची सध्या जी परिस्थिती आहे ती स्थिर असल्याचं समजतंय। दरम्यान या घटनेमुळे काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत, ते बघूयात काय आहे। मुंबईचा लोकल प्रवास सुरक्षित कधी होणार? महिला प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य का नाही? समाजकंटकांना जरब बसवण्यासाठी काय करणार? रेल्वे स्थानकांवर प्रथमोपचार उपलब्ध का नसतो? प्रत्येक स्थानकात रुग्णवाहिका घोषणेचं काय झालं? झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।